मी डॉक्टर संगीता पारनेरकर, VS म्युझिक कॉलेज, छत्रपती संभाजीनगर कॉलेजतर्फे आम्ही एक ॲक्टिव्हिटी घेत आहोत। 2 फेब्रुवारी रविवारी संध्याकाळी 5:30 वाजता समर्थनगर शिवराम मंदिराच्या खालच्या हॉलमध्ये ही ॲक्टिव्हिटी याच्यासाठी घेत आहोत की कॉलेज काय काम करतं आणि कसं काम करतं हे दाखवण्यासाठी। कॉलेजची उद्देश असा आहे कॉलेजचा की गुरु शिष्य परंपरेतनंच कॉलेजचे विद्यार्थी शिकतात आणि त्याचं एक प्रात्यक्षिकरण म्हणून आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे। माझ्या गुरु डॉक्टर प्रभा अत्रे आणि पंडिता शुभदा पराडकर यांच्या आशीर्वादामुळे मी हे काम पुढे नेत आहे। तसेच माझे सासरे परमपूज्य विष्णू महाराज पारनेरकर यांच्या सहकार्यामुळे मी हे कार्यक्रम पुढे नेती आहे। त्यांचे खूप खूप आशीर्वाद आहेत माझ्या पाठीशी। आणि हा कार्यक्रम पद्मविभूषण स्वरयोगिनी डॉक्टर प्रभा अत्रे यांच्या पुस्तकाचं सांगीतिक अभिवाचन त्या दिवशी होणार आहे। या कार्यक्रमामध्ये डॉक्टर चेतना पाठक आणि आरती नायर गायिका आहेत आणि अभिवाचन करायला आरती नायर आणि विश्वनाथ दाशरथ हे त्याचं अभिवाचन करणार आहेत। हा कार्यक्रम याच्यासाठी आहे की शास्त्रीय संगीत जे शिकतात त्यांना बंदिशीमध्ये नेमकं काय म्हणायचं असतं, कसं म्हणायचं असतं, बंदिशीचं साहित्याला काही महत्त्व आहे की नाही, त्या शब्दाला काही महत्त्व आहे की नाही, शब्द स्वरांच्या मागे आहेत का स्वर शब्दांच्या मागे आहेत, या थोड्याशा गोष्टींचा खुलासा या अभिवाचनामध्ये होणार आहे। आणि या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी जरूर उपस्थित राहावं, सहकार्य करावं। धन्यवाद। मॅडम, आज जे आहे तर लोकांमध्ये जे पाश्चिमात्य संगीताची जे आवड वाढत चाललेली आहे, तर शास्त्रीय संगीताबद्दल आपण काय आवाहन करता? पाश्चात्य संगीत जरी असलं ना तरी संगीताची एकच भाषा आहे, मग ते पाश्चात्य असो हिंदुस्थानी असो। पण पाश्चात्य संगीत हे याला सुद्धा क्लासिकलचा बेस असतोच, तो असल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही। कारण पाश्चात्य संगीताचे जे नोट्स आहेत, वेस्टर्न नोट्स जे आहेत, जसं आपण सारेगम पधनिसा म्हणतो तसं त्यांचे शार्प आणि फ्लॅट मध्ये स्वर असतात। ते स्वर तुम्हाला ओळखल्याशिवाय तुम्हाला पुढे जाऊ शकत नाही। म्हणजेच पाश्चात्य संगीतामध्ये पण त्याचं शास्त्र आहे, त्याला आपण शास्त्रीय पाश्चात्य संगीत म्हणू शकतो, जसं आपण हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत म्हणतो तसं। त्यामुळे शास्त्रीय आणि शास्त्र याला बेस असल्याशिवाय तुम्ही तुमची कला सादर करू शकत नाही। आपण इथं जे आयोजन करतोय कार्यक्रम, एवढं मोठं शहर सोडून छत्रपती संभाजीनगर हा शहर का निवडलेलं आहे? छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्यामध्ये आहे आणि मराठवाड्यातले काही विद्यार्थी मला खूप क्वालिटेटिव्ह वाटले, खूप चांगले विद्यार्थी आहेत, त्यांचं ग्रास्पिंग पॉवर खूप चांगलं आहे। मुंबई पुण्याचे लोक इथे येऊन त्यांना शिकवू शकत नाहीत। माझ्या ओळखीचे, आमच्या परमपूज्य महाराजांच्या ओळखीने जे काही दिग्गज आहेत, आमचे जसे मेंटॉर्स आहेत, पंडित सुरेशदादा तळवलकर, पंडित उल्हासदादा कशाळकर, डॉक्टर प्रभा अत्रे, उस्मान खां साहेब, पंडिता शुभदा पराडकर, हे लोक इथे येऊन त्यांचं शिबिर घेऊ शकतात आणि याचा लाभ प्रत्येक विद्यार्थ्यांनी घ्यावा असं मला वाटतं। ऍडमिशनचं प्रोसेस काय आहे आणि काय फीस वगैरे कशी लागणार आहे? ऍडमिशन जुलैमध्ये सुरू होते। हे कॉलेज कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेकच्या अंडर आहे। त्याचं ॲफिलिएशन आपल्याला मिळालेलं आहे, ते UGC अप्रुव्हल आहे आणि त्याच्या कंडिशन्स अशा आहेत की 12वी पास झाल्यानंतर तुमची ऑडिशन घेतली जाते, तुमचं स्वरज्ञान किती बघितलं जातं आणि तुम्हाला डायरेक्ट BA ला ॲडमिशन मिळते। तसंच उपांत्य विशारद आणि एखादी डिग्री असेल तर ठीक आहे, नाहीतर उपांत्य विशारद आणि विशारद बघून आम्ही त्यांची ऑडिशन घेतो आणि त्यांना MA ला ॲडमिशन देतो। म्हणजे काही वयोचं काही? हां, याच्यामध्ये ह्या युनिव्हर्सिटीमध्ये आमच्यासाठी या युनिव्हर्सिटीने एक खास हे नाही, त्यांनी कंडिशनच ठेवलेली नाही, त्यांनी वयाची वयोमर्यादा नाही असंच सांगितलेलं आहे। नो एज लिमिट क्रायटेरियामध्ये आम्ही हे पूर्ण कॉलेज चालवतो। माझ्याकडे आता 70 नंतरचे पण विद्यार्थी आहेत की ज्यांचं गाणं सुटलं। साधारण माणसाचं असं असतं की 40 नंतर थोडासा व्हॅक्यूम त्याला निर्माण होतो आणि तो कुठेतरी शोधायला जातो, मग त्याला असं वाटतं की आपण लहानपणी गाणे शिकत होतो आणि आपलं गाणं नाही झालं। तर असे विद्यार्थी पण माझ्याकडे खूप आहेत की ज्यांचं गाणं राहिलेलं आहे पण ते जॉब करत करत इकडे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करतात। मला सांगायला आनंद होईल आणि एकीकडे दुःखही होईल की पंडित राम मराठे यांचा सुपुत्र, ज्येष्ठ सुपुत्र
पंडित संजय मराठे यांची माझ्याकडे मागच्या वर्षी ऍडमिशन होती. ते आत्ता डिसेंबरमध्ये गेले, याचं मला अतिशय दुःख आहे. पण त्यांनी केवळ आणि केवळ आमचा सिलेबस बघून आणि कॉलेजचं वातावरण बघून आपल्याकडे ऍडमिशन घेतली आणि अशा पद्धतीने कॉलेज चालू आहे. तर हे ऍडमिशन फक्त छत्रपती संभाजीनगर पुरतच असेल का इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण बरेचसे विद्यार्थी आपल्याकडे ऍडमिशन घेऊ? नाही, सगळे विद्यार्थी आमच्याकडे ऍडमिशन घेतात. मुंबई, पुणे, नागपूर, इंदोर सगळीकडचे विद्यार्थी माझ्याकडे आहेत आणि हे गुरु शिष्य परंपरेतनंच आम्ही चालवतो. आणि जेव्हा हे फिजिकल कॉलेजला परीक्षा द्यायला येतात किंवा लेक्चर्स अटेंड करतात, तिथे थिअरीचे लेक्चर्स होतात आणि त्यांना त्यांच्या गुरूंकडे शिकून इकडे यायची परवानगी आहे. फक्त त्यांनी सिलेबस कंप्लीट करून इथे यावं. अदरवाईज आम्ही ऑनलाईन प्रोसिजर पण ठेवलेली. ज्यांना गुरु नाहीत त्यांनी ऑनलाईन शिकावं. आमचा दररोज 3 आठवडे, 4 आठवडे, 5 आठवडे, दिवसातनं 1 तास तरी आम्ही ऑनलाईन प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवतो आणि आमच्या शिक्षिका पण शिकवतात. माझ्या शेजारीच ते बसलेले आहेत आणि अतिशय उत्तम मार्गदर्शन करतात. शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून काही शिष्यवृत्ती योजना वगैरे राबविण्यात येते का? राबवण्यात येते, पण मला अजून गव्हर्नमेंटची ग्रँट मिळालेली नाही. आपलं कॉलेज अजून त्या प्रयत्नात आहे. आपला संपर्क नंबर असेल किंवा कॉन्टॅक्ट आणि लोकांना काय आपण आवाहन करणार आहेत जे संगीताचे प्रेमी आहेत? कॉन्टॅक्ट नंबर आमचा दिला जाईल तुम्हाला. जे संगीत प्रेमी आहेत त्यांना मी एवढंच सांगते की डोळे उघडे ठेवून शिका, ज्यांच्याकडे पण शिकायचंय त्यांच्याकडे. आणि खूप मीडियाच्या मागे लागू नका. मीडिया तुम्हाला कुठे नेईल आणि केव्हा हात सोडेल तर तुम्हाला पत्ता लागणार नाही. मुलांच्या गुणवत्तेचं नुकसान मीडियामुळे होतं असं मी म्हणत नाही. मीडियामुळे गुणवत्ता बाहेर येते, पण कोणत्या वयात ती बाहेर आली पाहिजे हे तुमच्या गुरूंकडनं तुम्ही शिका. त्यांची परवानगी घेऊन मग तुम्ही बाहेर या. नाव सांगा. डॉक्टर संगीता पारनेरकर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.